नमस्कार, देवमाधवावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर श्री मंगेश वर्ते काका आहेत आणि काकू आहेत. त्यांनी आताच गिरनार परिक्रमा करून आलेली आहेत. आपण त्यांच्या परिक्रमेचे अनुभव घेऊया. पण मला आधी सांगायचे, परिक्रमे अशा दोघांच्या अनुभव का घ्यायचे, मेन म्हणजे त्यांची दृष्टी, त्यांनी काय बघितलेलं. आपण जाऊन आलो, आपल्याला काय दिसतं की बाबा लोक तिकडे काय करत होती, चर्चा चालतात, मला हा अनुभव आला, मला तो अनुभव आला. पण जेव्हा अशी लोक जातात ज्यांचा अभ्यास आहे, त्यांना काहीतरी वेगळं दिसतं. आपण एक साधक म्हणून त्यांची दृष्टी आपल्याला मिळावी, आपण त्यांच्यासारखं जग बघू शकतो, असं जेव्हा आपण प्रयत्न करणार तेव्हा आपल्याला खरी ती साधनेचा फळ भेटू शकतं, असं माझं प्रामाणिक मत आहे. तर नमस्कार काका, आता तुमचा अनुभव सांगा. आपण काही तयारी केली नाहीये, जे बोलून घेणार आहे ते स्वामी बोलवून घेणार आहे तुमच्या दोघांकडे. जय गुरुदेव दत्त, जय गिरनारी आणि देव माझा या चॅनलचे आभार मानतो. आता आजचा विषय आहे गिरनार. गिरनारला जाण्यासाठी खरं तर आम्ही 4-5 महिने आधीच सज्ज झालो होतो. म्हणजे आमची मी पूर्वी मुंबईत परळला राहायचो, तिथे आमचा एक ग्रुप आहे. तर त्यांची जी कोऑर्डिनेटर आहे, जिचं नाव मेघा डबरी, तिचे 4-5 महिन्यापूर्वीच फोन आले होते की नावं कळवा म्हणून. मग आम्ही ह्यावेळी काय झालं, आम्ही दोघांचे आमची नावं कळवली. कारण आम्हाला आता माझे वडील एप्रिल महिन्यात 99व्या वर्षी गेले. त्याच्यानंतर आम्हाला असं रिस्पॉन्सिबिलिटी फक्त स्वामींची पूजा अर्चा करणं किंवा त्यांचे लाड पुरवणं एवढंच आहे. त्यामुळे आम्ही स्वामींची आज्ञा घेऊन तिला आमची नावं कळवली होती. आता तिकडे जायचं म्हणजे मिसेस वर्धे पहिल्यांदा जाणार होती, माझी 3री वारी, त्यामुळे मला थोडा एक्सपिरियन्स होता. आणि तिकीट बुकिंग वगैरे सगळं झालं. मेन गोष्ट सांगायची म्हणजे यावेळी एवढा पाऊस पडला की गिरनार परिक्रमा आणि गुरुशिखर यातली परिक्रमा कॅन्सल झाली होती. आणि असं ठरलं होतं की ज्यांनाही परिक्रमा करायची आहे त्यांनी तिथे गाडी हायर करावी, रिक्षा हायर करावी किंवा चालत ती परिक्रमा करावी असं ठरलं होतं. आमचं मेन ठरलं होतं की आम्ही फक्त गुरुशिखराला जायचं म्हणून, आणि त्या अनुषंगाने आम्ही दोघं जण तयारी करत होतो. पण अचानक एक दोन दिवस आधी मला असा संकेत आला की तू मकर राशीचा आहेस तर तू कृष्णाची भक्ती कर. आता हे कोडं मला काही कळलं नाही, पण मग मला एक कृष्णाचा जो जप माहिती आहे तो मी जप पूर्ण रात्र काही थोडा वेळ झोपलो, पण पूर्ण वेळ करत होतो. त्याचे पडसाद असे पडले की आम्ही जुनागडला म्हणजे बँड्राहून जुनागडला जाताना लोकांच्या मनात असं आलं की आपण द्वारका करूया म्हणून. आता द्वारका करूया म्हणजे माझ्या लक्षात आलं की मला जो संकेत आला होता त्याप्रमाणे आता मला कृष्णाला बघायला मिळणार आहे. म्हणून मी द्वारकेला जाण्याच्या आनंदात म्हणजे इतकं मला भरून आलं की विचारू नका. मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की मी गिरनारला जायच्या आधी द्वारकेला जाईन म्हणून. मग मला कुठेतरी मनात असंही आलं की स्वामी नेहमी सांगतात मी कधी राम होतो, मी कधी कृष्ण होतो, म्हणजे शेवटी यांचंच दर्शन मला घडणार आहे. आता त्याच्या आधी सांगायचं म्हणजे आम्ही जेव्हा मुंबईतनं निघालो त्यावेळी इकडे खूप पाऊस पडतोय असं सगळीकडेच होतं. मी सुद्धा मोबाईलवर ॲप्सवर वेदर बघितलं तर पाऊस आहे म्हणून होतं, पण मला अजून एक संकेत आला होता की मी पाऊस पडणारच नाही म्हणून. तरी आम्ही प्रिकॉशन म्हणजे एकमेकाला ग्रुपमध्ये सांगत होतो की तुम्ही रेनकोट्स घ्या. त्यामुळे रेनकोट्स घेतले होते, कारण स्वामी सांगतात की काळजी घ्या, करू नका म्हणून. तर या तत्वाला म्हणजे हे सगळं असं मानून आम्ही काळजी घेतली होती. आम्ही जेव्हा मुंबईहून म्हणजे माझ्या कॉलनीतनं निघालो आंबेडकरनगरमधनं बँड्राला जाताना, तेव्हा ज्या गाडीत बसल्यानंतर पाऊस सुरू झाला तो बँड्रापर्यंत पडत होता.
पण जे आम्हाला सोडायला आले होते त्यांनी गाडी बँड्रा रेल्वेच्या पोर्च पर्यंत नेली. पोर्चमध्ये उतरल्यानंतर आम्ही सुकेच. त्यामुळे आम्हाला जराही त्याने, आणि स्वामींनी सांगितलं होतं पाऊस पडणार नाही, तू काळजी करू नकोस म्हणून. त्यामुळे आम्हाला कसलीच काळजी नाही. तिथे गेल्यानंतर आम्हाला ट्रेनची सीट वगैरे मिळणं हे तर इतकं पटपट झालं, विचारूच नका. पण ट्रेनमध्ये द्वारकेला जायचे योग आले आणि मग बस बुकिंग करा वगैरे वगैरे, ते सगळं इतकं सुरळीत आणि सोपं होऊन गेलं की आमची बस बुक झाली वगैरे आणि आम्ही द्वारकेला पोचलो. त्याच्यानंतर द्वारकेहून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला परिक्रमेला जायचं होतं. बरोबर. तुम्ही द्वारकावरनं तुम्ही डायरेक्ट जुनागडला गेला? नाही, आम्ही जुनागडहून पहिलं हॉटेलला गेलो. हॉटेलला आम्ही 7 वाजता पोहोचलो. 7 नंतर आम्ही दुपारी 2:30ला द्वारकाला गेलो. ते रात्री 2:30ला परत आलो. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी 6:30 वाजता ह्याने गाडीने परिक्रमा केली. आणि त्याच्यानंतर त्या परिक्रमेहून आम्ही घरी आलो. पायथ्याच्या स्वामींच्या मठात गेलो आणि 4च्या रोपवेने गुरुशिखर चढायला गेलो. आता यातला मधला किस्सा सांगतो की हे सगळं घडताना विचार करा की आम्ही सकाळी पोचलो आहोत. त्याच्यानंतर बस पकडून आम्ही द्वारकेला गेलो. रात्री 2:30 वाजता परत आलो. त्याच्यानंतर 6:30ला, म्हणजे 2-2 तासाचीच फक्त आम्हाला झोप आहे. 2 तास आम्ही झोपलो. त्याच्यानंतर आम्ही कुठे गेलो का परिक्रमा करून आपण? नाही, आम्ही पायथ्याशी स्वामींचा जो मठ आहे चढे मारुतीकडे आम्ही सगळ्यांनी नारळ ठेवला. बाजूला स्वामींचा मठ आहे, तिकडे गेलो. तिथे आम्हाला अरुण बावकर म्हणून ज्यांनी तो मठ घडवला आहे ते तिकडे होते. त्यांनी आम्हाला बोलवलं होतं आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की आपण कमी खायचं आणि जे काही लागेल ते सगळं बॅगेत भरून ठेवलं होतं. पण त्या मठात गेल्यानंतर स्वामींनी एवढे लाड केले की आम्हाला बासुंदीचं जेवण दिलं आणि आम्हाला गुरुशिखर चढायला सांगितलं. आता दुसरा संकेत असा आला होता मला की जेव्हा तू गुरुशिखर चढशील तेव्हा तू हनुमानाचा जप कर म्हणून. आणि मग मी हिलाही सांगितलं होतं की यावेळी चढताना आपण स्वामींना सांगूया आणि हनुमानाला पण सांगूया आणि तुझा जप करेन म्हणून आधीच सांगून घेऊया. म्हणून आम्ही चढ्या मारुतीच्या इथेच मी त्याला सांगितलं की मी तुझा जप करणार आहे, तू मला नीट घेऊन जा. आणि गंमत म्हणजे आम्ही पोचलो तिकडे, म्हणजे रोपवेनी अंबे मातेपर्यंत पोचलो. ती काय 8 मिनिटात वर जातो. त्याच्यानंतर अंबे मातेपासून गोरक्षनाथाच्या समाधीपर्यंत, त्याच्यानंतर कमंडलू कमानीपर्यंत किंवा गुरुशिखराच्या कमानीपर्यंत मी कधी पोचलो तेच मला कळलं नाही. आणि त्यानंतर जवळजवळ 1,500 पायऱ्या आहेत, त्याही वर कधी चढून गेलो तेही कळलं नाही. म्हणजे आणि सतत कुणाचाही न विचार करता फक्त हनुमानाचा जप. आजूबाजूला कोण काय बोलतंय काय हे मला खरंच काही माहीत नव्हतं. आणि मी तसाच चढतो की किती बडबड चालली आहे, कोण कोणाचे अनुभव सांगतायत, कोण कोणाबद्दल काही बोलतायत, याचा मला काहीही संबंध नसतो. मला फक्त एकच गोल असतो की मी कधी एकदा तर दत्ताला भेटणार. थोडं एक 10-12 पायऱ्या राहिल्या असताना मी माझ्या बॅगेतनं सुकामेवा, त्यांची हिनाची कुपी हातात घेऊन आत गेलो. आत जाताना मी 3 वर्ष आता हेच करत आलोय की 3 संगमरवरी पायऱ्या आहेत, त्याच्यावर मी नमस्कार न करता माझं मस्तक टेकवतो आणि वर जातो. आत गेल्यानंतर मला दत्ताला बघितल्यानंतर आणि त्याच्या पादुका बघितल्यानंतर खूप भरून आलं. मी जे काय आणलं होतं ते तिकडच्या महंताला दिलं. त्याच्यानंतर माझी एक जपमाळ आहे स्पेशल, ती पण त्यांना पायाला लावून दिली. आणि मजा म्हणजे त्या एवढ्या छोट्या जागेत सुद्धा मला नमस्कार घालायला जागा मिळाली आणि ते नवलच आहे. मग त्याच्यानंतर मी हळूहळू इतकं, म्हणजे ही माझी काय म्हणतात चोरीच आहे, मी अगदी मुंगीच्या पावलाने हळूहळू त्या दत्ताला बघत बघत प्रदक्षिणा घालायला लागलो. आता मजा म्हणजे बरोबर त्या महंताच्या मागे एक सिक्युरिटी गार्ड उभा राहतो आणि लोक जे आणतात
ते सगळं तो महंत बाजूला त्याच्या डाव्या हाताला ढिगारा लावून असतो. तर मी त्या सिक्युरिटी गार्डच्या पाठीला हळूच टॅप केलं आणि खाली बोट दाखवलं फक्त. तर त्यांनी त्या ढिगाऱ्यातनं मला जे अभिप्रेत होतं तेवढंच उचलून मला परत दिलं आणि ती एक पोथी होती. थोडा पुढे गेल्यानंतर मी ती पोथी बघितली, त्याचं नाव बघितलं आणि मी एवढा अचंबित किंवा शॉक झालो की त्या पोथीचं नाव होतं रामराय श्री रामराय महात्म्य, म्हणजे रामाचं महात्म्य होतं. म्हणजे मला हे कळलं आज की मी हनुमंताचा जप करून जरी दत्तात्रयांच्या चरणी पोचलो तरी तो त्यांना पोचलाय, नाहीतर मला रामाची पोथी मिळण्याची गरजच नाही ना. म्हणून मी त्या सिक्युरिटी गार्डला ती पोथी घेतल्यानंतर नमस्कार केला, असं समजून की ह्यांनी दत्तात्रयांचा निरोप माझ्यापर्यंत पोचवलाय. तर त्यांनी मला असं बोट केलं आणि म्हणाला डोळे मिटून जा, असं दोनदा केलं आणि मी उतरायला लागलो. मी उतरायला लागल्यानंतर सुद्धा मला कोणाकडे कसलीच लक्ष नव्हतं. मी आणि मेघन ओवळेकर म्हणून माझा अगदी जवळचा मित्र आहे, कधी तो पुढे कधी मी मागे, असे आम्ही उतरत 3,500 पायऱ्यांपर्यंत आलो. त्याच्यामध्ये मला पुन्हा गोरक्षनाथांची धुनी दिसली, सगळं बघत अंबे माता दिसली, तिला नमस्कार करत आम्ही खाली उतरलो. 3,500 पायऱ्या उतरायला सुरुवात केल्यानंतर माझे पाय लटपटायला लागले, इतके की विचारू नका. म्हणजे मला पुढचं पाऊल पण टाकायला कठीण झालं होतं. तरी मी स्वामींचा जप करत 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 कुठेतरी मध्ये मध्ये बसत जात होतो. मी बसलो की कोणतरी वर येताना सांगायचं, बघ मी आत्ता आपण वर आलोय, ते 1,500 पायऱ्या झाल्या आहेत. म्हणजे मला कळायचं की मला 1,500 पायऱ्या उतरायच्या. मग पुढे अजून काही अंतर गेलं की तो किती पायऱ्या वर आलाय ते सांगायचं. असं करत मला ते अंतर किती कापायचंय हे स्वामींचा निरोप कंटिन्युअस येत होता. असं करत करत मी पुन्हा चढ्या मारुतीपर्यंत आलो आणि स्वामींचा मठ बंद होता. तिथनंच मी नमस्कार केला. मारुतीच्या इथे जे वर चढणारे भाविक होते त्यांची महाआरती चालू होती. त्यातला काही भाग आम्ही ऐकला, आनंद घेतला आणि आम्ही निघालो. आणि मी हॉटेलवर साधारण 2:30 वाजता आलो. 2:30 वाजता आल्यानंतर आता तुम्ही हिला काय अनुभव आलाय ते आधी ऐकून घ्या, मग आपण जुळवूया की काय गोष्ट घडली आहे आणि मला काय मिळालंय मी शेवटी सांगतो. मी पहिल्यांदाच ही गिरनारची वारी केली. खरं चा राजीनामा देऊन 10 वर्ष झाली. मला 10 वर्षात एकदाही असं वाटलं नाही की आपण गिरनारला जावं. मंगेश तर जात होता तरी मला इच्छा झाली नाही. पण जेव्हा एप्रिलमध्ये सासरे वारले तेव्हा आमची जी मैत्रीण आहे मेघा डबरी, तिने मला सांगितलं यावर्षी तू गिरनारला येणार आहेस, मी तुझं तिकीट काढणार जूनमध्ये आणि मी तुला घेऊन आणणार. आणि तेव्हा मला खूप ओढ लागली की नाही आपल्याला गिरनारला जायलाच पाहिजे. आणि त्याच्या आधी 6 महिन्यात स्वामींनी आमच्याकडून अक्कलकोट, कडगंची, पिठापूर, कुरपूर, श्रीशैलम, मंथनगड आणि मंत्रालय ही सगळी वारी करून घेतली होती. आता त्याचं शिखर म्हणजे गुरुशिखर होतं. तर ते स्वामी माझ्याकडून करून घेणार होते. मी रोज स्वामींना सांगायचे की तुम्ही मला नीट नेऊन फुलासारखं आणा, तुम्ही मला छान चढवून न्या, कारण माणूस म्हणून माझे पाय दुखणार, माझं वय 65 आहे, मला खूप भीती वाटते की माझे पाय, पण तुमची भक्त म्हणून मी पूर्ण तुम्हाला शरण आलेले आहे, त्यामुळे आता तुमची जबाबदारी आहे, माझं काहीच नाही. जायचं म्हटल्याबरोबर गेलेले न गेलेले, हौशे नवशे गवशे काय म्हणतात, सगळ्यांनी खूप सल्ले दिले की पाण्याची बाटली घे, त्या पाण्यात ORS घाल, खिशात ड्रायफ्रुट्स घे, त्यात खजूर जास्ती घे, त्याच्यानंतर कॅडबरी घे आणि कॉम्बिफ्लानच्या चांगली स्ट्रीप बरोबर घे, तू निदान त्यात एवढ्या परिक्रमेत 4 तळी गुऱ्या घे. मी सगळं म्हटलं, तशी बॅग भरली, रेनकोट पण घेतला, स्वेटर घे, टोपी घे, थंडी असते, सगळं मी घेतलं. आणि आम्ही पहिलं जाताना चढ्या मारुतीला आम्ही सगळ्यांनी, मंगेशने नारळ ठेवला, आम्ही नमस्कार केला. मारुतीला आम्ही सांगितलं, मारुतीराया तू मला तुझ्या खांद्यावर घेऊन चढवून ने. मारुती आणि स्वामी दोघींनी तथास्तु म्हटलं असणार तिकडे. मग आम्ही तिकडे पायथ्याशी असलेल्या स्वामींच्या मठात गेलो. त्या मठात दत्तगुरूंची इम्प्रिंट केलेली मूर्ती आहे, मूर्ती नाहीये, ते इम्प्रिंट आहे. मग श्रीपाद श्रीवल्लभ, त्याच्यानंतर नरसिंह सरस्वती आणि नंतर स्वामी, ह्या मूर्त्या आहेत. दत्तगुरू नेहमीसारखे स्थितप्रज्ञ,
श्रीपाद श्री वल्लभ आहेत ते 16 वर्षीय जे अवखळ असतात, जे नजरेने आपल्याला बघत असतात, त्यांची सारखी नजर आम्हाला शोधत होती. नृसिंह सरस्वती संज्ञ असतं, त्यामुळे ते नजर चोरत होते. आणि स्वामी आपले आजोबा, कधी रागिष्ट, कधी प्रेमळ, कधी, पण त्यांची नजर म्हणजे आपण म्हणतो ना अकारण कारुण्य, तशी त्यांची नजर होती. त्यांच्या पाया पडले, त्यांना पण सांगितलं मला गिरनार चढवून न्या. आणि रोपवेकडे आलो, रोपवेहून उतरलो. आणि माझी एक मैत्रीण होती कोमल, तिने मला कॉम्बीप्लान दिली. वर्षा पहिली आत्ता ही कॉम्बीप्लान घे. नाही, त्याआधी तुला सांगायचं भावकर तुला काय म्हणाले. हा, त्याच्यानंतर आम्ही त्या मठातून निघणार तेव्हा म्हणजे जो मठ ज्यांनी घडवलाय भावकर, ते आम्हाला काय म्हणाले की वरती गर्दी नाहीये, छान पौर्णिमा आहे, तुम्ही 11 वाजेपर्यंत परत या. माझ्याबरोबर मेघा होती, ती म्हणाली नाही आम्हाला तर पौर्णिमा बघायची आहे. स्वामी तथास्तु म्हणाले, आता बघा पौर्णिमा, मी तुम्हाला 11ला आणणार होतो, आता तुम्ही पौर्णिमा बघत या पूर्ण. हे मला ह्याची काहीच कल्पना नव्हती. नंतर मग रोपवेने वर आलो. जी माझी मैत्रीण होती तिने मला कॉम्बीप्लान दिली, ही मंगेशने काढून घेतली, तुला याची गरज नाहीये, जरा थांब मग देतो मी. आपण पुढे मागेच आहोत, मी पण त्याच ह्याच्यात, कारण मी पहिल्यांदाच येते, पुढे मागे येतो, हा पुढे मी मागे, असं आपण आपलं जोड्याने जाऊ. त्याच्यानंतर मंगेश जो वर गेला, फक्त जाताना मला म्हणाला हनुमानाचा जप करत चढ वरती. तो मला, मी जेव्हा गुरु शिखर चढायला अगदी 4-5 पायऱ्या लागला तेव्हा तो मला उतरताना दिसला, त्याच्यानंतर तो मला दिसलाच नाही. म्हणजे जोड्याने जाणं, बरोबर जाणं हा प्रकारच नाही, कारण स्वामी मला नेणार होते ना, मग मला जोडा कशाला पाहिजे, कोण कशाला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, माझ्या खांद्यावरची बॅग, आमच्या बरोबर आमचे पियुष दादा होते, ते म्हणाले गे एवढी जड बॅग कशाला घेते, मी घेऊन जातो. त्यांनी माझी बॅग घेतली. आणि नंतर मी जे चढायला सुरुवात केली, मला कळलंच नाही की मी 5000 पायऱ्या कशा चढले. म्हणजे मला मेघाने सांगितलं की हे बा, आधी पहिली अंबामातेला ओटी भर, तिला पण सांग की आम्हाला व्यवस्थित घेऊन चल म्हणून. मग गोरक्षनाथाच्या इथे गेलो, तिथे नमस्कार केला. मग तिने दाखवलं, हे बघ तिथे खाली कमंडलू तीर्थ आहे, आपण येताना तिथे प्रसाद घ्यायचा आहे. आणि ते बघ गिरू शिखर, वरती बघते तर अख्खा काळा डोंगर, संपूर्ण शुभ्र गुरु शिखर, आणि त्याला लाइटिंग केलं होतं, त्याचे लाईट सगळीकडे पसरले होते. आणि एकदम पौर्णिमेचा चंद्र असा वर येत होता, आणि हळूहळू तो काळा डोंगर असा पांढरा होत होता. म्हणजे इतकं सुंदर आणि इतकं हे रम्य असं ते दर्शन आणि तो परिसर होता ना. आणि मला कळलंच नाही, एखादा भार येतो अंगात किंवा काय आपल्याला होतं, तशी मी वर गेले. पहिल्या म्हणजे गुरु शिखराच्या पायरीवर गेले, आत गेले आणि दत्तगुरूंना बघितलं, पांढऱ्या पाषाणाची ती मूर्ती. आणि मला मेघाने सांगितलं होतं फक्त पादुकांवर लक्ष ठेव. पादुका तर मी बघितल्या, पण त्यांची ती 3 मुख बघण्याचा मला इतका मोह झाला की मी नुसती त्यांचे चेहरा बघते, चेहरा बघते, पादुका बघते असं म्हणून हळूहळू प्रदक्षिणा मारली. माझ्या मनात विचारायला इथेच जर आपला प्राण गेला तरी चालेल, इतकं म्हणजे आयुष्याची जी ती कर्तव्यता असते आपण म्हणतो, किंवा जे कुठल्याही गोष्टीचं शिखर असतं, म्हणजे आपला जेव्हा जन्म होतो तेव्हा आपल्या आई वडिलांना अत्युच्च आनंद होतो, तो आनंदाचं शिखर असतं ते. आणि मला असं वाटतं जेव्हा आपला मृत्यू होतो, आपल्या आजूबाजूला दुःख होत असेल कदाचित, पण जेव्हा आपण आपल्या गुरुकडे स्वामींकडे पोचतो, तो कदाचित आपला अत्युच्च आनंद किंवा आनंदाचं शिखरच आहे. ते हे गुरु शिखर असं मला त्यावेळी तिथे वाटलं. मी फेरी मारली, अगदी डोळ्यात साठवून घेतलं, म्हणजे इतकं की आत्ताही माझ्या डोळ्यासमोर तेच दिसतो, तो प्रकाश, ते तेजाचं वलय, ते चांदणं, ते चंद्राचं म्हणजे शीतलता. आणि मी उतरायला लागले, थोड्या पायऱ्या मी उतरून गेले आणि मला तहान लागली. आणि माझ्या लक्षात आलं, माझ्याकडे बॅग नाही, मी घेतलेलं खाणं नाही, माझ्याकडे गोळ्या नाहीत, माझ्याकडे पैसे नाहीत, मी कफललं काय. पण मी विचार केला, मी तर स्वामींना सांगितलं तर तुम्ही न्या, मग मला ही बाणगुळं अवडंबर कशाला पाहिजे, नाही ती आपल्याला काय करायचंय. आणि मी त्यांना असं सांगितलं होतं मला फुलासारखं न्या, म्हणजे त्यांची जबाबदारी आली, आता मला फुलासारखं न्यायला पाहिजे. पुढे गेल्यावर एक मैत्रीण भेटली, ती म्हणाली अगं आता असं कर, माझ्याकडे खूप जड झालं, एक ORS पी. मी ती बाटली प्यायले, मला बरं वाटलं. अजून थोडं पुढे गेल्यावर कमंडलू तीर्थाकडे छान भरपूर मी पाणी पिऊन घेतलं. तो प्रसाद होता, कढी खिचडी आणि शिरा, ते अगदी गोडाचा शिरा. हातात त्यांनी ताट दिलं, ते म्हणाले तुम्ही सगळं खा, अजून घ्या. अजून तर घ्यायचं नाही, प्रसाद तो प्रसादच. त्याने इतकं मन भरलं, त्यांनी हातावर पाणी पण घातलं, म्हणजे इतकी सेवा केली. मग आम्ही खाली आलो. थोडं पुढे चढल्यावर दुसरी मैत्रीण म्हणाली अगं आता तू अजून एक ORS घे, जरा तुला बरं वाटते. मग पुढे कोणी कॅडबरी दिलं. असं करत करत आम्ही बऱ्याचशा पायऱ्या, नाही आम्ही
आंबेमध्ये आंबे नाही, आम्ही पायऱ्या उतरत आलो आणि 2,500 पायऱ्या राहिल्या होत्या. तेव्हा एक डोलीवाला आला. डोलीवाला खूप, म्हणजे तेव्हा नाही, आधीपासून खूप डोलीवाले माझ्या मागे लागले होते. माझी डोली में बैठो, माझी डोली में बैठो. मी एकाही शब्दाने सांगत होते आणि मी मनात म्हणत होते, माझ्या खिशात आता 10,000 रुपये असते ना, मी डोलीने गेले असते, पण माझ्या खिशात काय नाही. बरोबरच्या म्हणाला, आमच्याकडे पण पैसे नाहीये. मग जशा 2,500 पायऱ्या राहिल्या तशी माझ्याबरोबर मेघा आणि दुसरी कल्पना होती. ती मला खूप ओरडली. ती म्हणाली, 7,500 पायऱ्या जर तुला स्वामीने उतरवून आणल्यात, उरलेल्या 2,500 पायऱ्या तेच तुला उतरवणार, तू डोलीवाल्याकडे बघू नको. तिने डोलीवाल्याशी पण खूप भांडण केलं की आता तू जर मागे आलास हिच्या तर आम्ही पोलीस कंप्लेंट करू. आणि मग आम्ही तिथून हळूहळू उतरायला लागलो. आता आमच्याकडे जी बॅटरी होती त्या बॅटरीची सेल गेली. पौर्णिमेचा चंद्र होता, पण तिकडे कडी कपारी झाडं त्याच्यातून अगदी तुरळक प्रकाश येत होता. मग आणि जो मी हनुमानाचा जप चढताना केला होता तो जप माझ्या मनातूनच गेला. मला तो जपच येईना आणि मी फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणायला लागले. पुढच्या 2,500 पायऱ्या मी प्रत्येक पायरीवर 2 पाय टाकून, म्हणजे 2,500च्या 5,000 झाल्या असतील पायऱ्या, अशी आणि काठी टेकत 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 उतरायला लागले. आणि आता पुढे आले आणि कोणतरी चढताना वर आला आणि म्हणाले, आत्ताशी फक्त 1,500 पायऱ्या चढल्या. मला कळलं अजून 1,500 पायऱ्या आहेत. आणि तेवढ्यात एक ग्रुप आला आणि त्यातला एक माणूस दुसऱ्याला म्हणाला, अरे तू नवीन आहेस ना म्हणून तुला मी गोळी दिली. तेव्हा माझ्या लक्षात आलं मी गोळीच घेतली नाहीये. मग ती कोमल होती, तिने मला गोळी दिली. म्हणजे त्यावेळी मला जी गोळीची गरज होती ती स्वामींनी मला कोणाच्या तर्फे निरोप पाठवून मी गोळी दिली. आणि माझी गोळी जी मंगेशच्या खिशात होती ती 3,500 पायऱ्या उतरायच्या वेळी त्याला जे पायात दुखत होतं तेव्हा त्याने ती घेतली. म्हणजे स्वामींनी बरोबर दोघांची सोय केली. त्याच्यानंतर आम्ही उतरत आलो 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 बऱ्याचशा पायऱ्या उतरत आलो. आणि मग नंतर मेघा म्हणाली, आलं आता अगदी जवळ आलंय. मला रिक्षा पण दिसायला लागली की ही बघ रिक्षा. ती म्हणाली, अजून रिक्षा नाही दिसत आहे. पण मला उगीच असं वाटलं रिक्षा दिसत. आणि एक बाई आली दमून बागून बसली आणि म्हणाली, बाप रे, आत्ताशी फक्त 300 पायऱ्या चढली. मग मला कळलं अजून 300 पायऱ्या उतरायचा आहे. माझा आता उजवा पाय पडेच ना पुढे. तो उजवा पाय पुढे टाकला की तो पडायलाच लागला, म्हणजे त्याच्यात ताकदच उरली नाही. मग अजून एक तिकडे लिंबू सरबत पाला होता, त्याच्याकडे त्या लिंबू सरबतात मी खूप मीठ आणि साखर घालून ती प्यायले. मग जरा मला बरं वाटलं. ही मेघा प्रत्येक पायरीवर माझा हात धरून होती आणि कल्पना माझ्या मागे होती, माझा तोल वगैरे जाऊ नये म्हणून. आणि असं करत करत शेवटच्या 300 पायऱ्या उतरून मी जी 7 वाजता गुरुशिखर उतरायला सुरुवात केली ती सकाळी 7:30 वाजता मी पोचले. म्हणजे स्वामींनी पूर्ण पौर्णिमा आम्हाला तिचं दर्शन घ्यायला दिलं. पौर्णिमेच्या प्रकाशात आम्हाला न्हावून टाकलं. उतरल्याबरोबर मी स्वामींच्या मठात बाहेरून नमस्कार केला. स्वामींना सांगितलं, मी कोणीच नाहीये, मला सुद्धा कोणीच नाहीये, मी इतकी कफल्लक आहे, पण केवळ तू आहेस म्हणूनच ही माझी परिक्रमा घडली. आणि नाहीतर मी ही करूच शकले नसते. आणि दुसरी गोष्ट मला कळली, जे आपण स्वामींबरोबर बोलतो ते आपण व्यवस्थित बोलायला पाहिजे. मी प्रत्येक वेळी घरी दारी जिथे स्वामी दिसतील आणि वर चढताना जेवढे नंदी मला दिसले होते त्या नंदींच्या कानात मी सांगत आले होते, मला छान चढवून न्या. एकदाही मी असं नाही सांगितलं की तसंच मला पटापट उतरवून आणा, कारण स्वामींना मला तो अनुभव द्यायचा होता. या माझ्या 65व्या वर्षी, इतक्या वर्षात मी केलेली पाप कदाचित त्यांना प्रत्येक पायरीवर जाळायची होती. हे त्यांचं ठरलेलं होतं. मला यातलं काहीच माहित नव्हतं किंवा मला काय त्यावेळी काहीच कळलं नाही. पण जेव्हा मी हॉटेलवर आले आणि मी म्हटलं मी आले, म्हणजे ते 12 तास सुद्धा चालले असं मला वाटलं नाही. कारण तो चंद्राचा प्रकाश, ते खडक होते, त्या खडकातून झरे फुटत होते, कारण आधी खूप पाऊस पडला होता. काही काही पायऱ्या ओल्या होत्या. एकदाही माझ्या मनात असं आलं नाही की ह्या पायरीवरून आपला पाय घसरेल का, एकदाही नाही. आणि मी लांबवर बघत होते तेव्हा दिव्यांची खूप रोषणाई खाली दिसत होती. मला मनाला माहिती होतं मला तो माझा शेवट आहे, तिथपर्यंत मला जायचंय. पण माझ्या बरोबर मेघा होती, ती मला म्हणाली, तो भूलभुलैया आहे, तू तिथे बघू नकोस, तू कोणालाही पायऱ्या विचार नको आणि कोणाशी काही बोलू नको. मी कोणाला स्वतःहून किती पायऱ्या राहायला विचारच नव्हते, पण स्वामी मला समोरून सांगत होते, अजून एवढे तुझी पापं जळायची आहेत, अजून तुला एवढं चालायचंय. आणि त्यात एक मजा झाली. एक घाऱ्या डोळ्यांचा कुरळ्या केसांचा माणूस आला. मला म्हणाला, तुम्हारा नाम वर्षाबेन है ना. माझं नाव आधीचं माहेरचं वर्ष आहे. नीचे 100 किलो का आदमी खड़ा है, उसने बोला है तुमको डोली में लेके आने को.
मी त्याच्या डोळ्यात बघितलं, मी त्याला सांगितलं मेरा नाम वर्षा नहीं है और मुझे डोली में बैठने का नहीं है, आणि मी खाली आले. नंतर मला कळलं की आमची जी कोमल मैत्रीण होती तिने त्याला पाठवला होता की वर कोई वर्षा है उसको लेके आओ. पण वर 2500 पायऱ्या चढून आल्यावर कोण वर्षा आणि काय त्याने मला शोधणं, आणि हे सगळ्या ह्या स्वामींच्या लीला आणि स्वामींनी मला पाठवलेले मोह होते. माझ्या बरोबरच्या ज्या मैत्रिणी होत्या त्यांच्या बॅगेत 1.5 लाख रुपये होते हे मला कळलं, पण स्वामींनी त्यांना पण मला ते पैसे द्यायची बुद्धी दिली नाही. माझ्या डोलीवाला आला की इथपर्यंत तोंडात यायचं. डोलीवाला एवढा पण मला म्हणाला तुला रूमवर नेऊन सोडतो तेव्हा पैसे दे. पण आतून मला असं नाही वाटलं की नाही माझे पाय दुखतायत ठीक आहे, पण मला स्वामी आहेत, मला स्वामी नेणार. आणि स्वामींनी माझ्याकडे काहीही नसताना स्वामींनी माझी खाण्याची पिण्याची सगळी सोय केली. आणि माझा हात धरून प्रत्येक पायरीवर मेघाच्या रूपाने कल्पनाच्या रूपाने स्वामी चाले. कोमल आणि अमित जे होते ते 2500 पायऱ्यांच्या आधीपर्यंत माझ्या बरोबर होते. त्यांनी मला जे काही सरबत वगैरे पिऊ घातलं आणि नंतर ते जे गेले ते मला कळलंच नाही. आणि गंमत म्हणजे 2:30 वाजता जेव्हा मंगेश घरी पोहोचला तेव्हा त्याने मला तिकडून, माझ्याकडे फोनच नव्हता, फोन पण मी विसरले होते, त्याने मेघाला फोन करून सांगितलं वर्षाला सांग डोली करू नये. म्हणजे स्वामींनी किती मला मोह घातले, पण त्यांनीच मला त्यातून तारून नेलं. हे मला म्हणजे त्यांची इतकी कृपा आणि इतकं आहे. आणि शेवटी दत्त महाराजांचं ते दर्शन कधीच मी विसरू शकणार नाही. म्हणजे मी म्हणते की कुठेतरी मी गेल्या जन्मात काहीतरी थोडं पुण्य केलं असेल म्हणून मी ह्या वयात सुद्धा त्यांनी मला इतकं चढून आणि उतरून आणलं. त्याबद्दल खरंच मी त्यांची आभारी आहे. आणि हे मला माझा जो अनुभव आहे ते देव माझ्याकडून सगळ्यांना ऐकायला मिळणार ह्याबद्दल मी देव माझाची सुद्धा खूप आभारी आहे. गंमत अशी म्हणजे ज्या प्रत्येक टप्प्याला जेव्हा तिला क्लूज मिळालेत स्वामींचे, त्याच पायरीवर मला पण मिळाले 1,500 300 पायऱ्या. म्हणजे आम्ही जेव्हा आत्ता बसून एकमेकाला हे एक्सचेंज करत होतो तेव्हा असं कळलं की म्हणजे त्याच पायऱ्यांवर आम्हाला स्वामी कोणाच्या तरी क्लूज देत होते. जसं हिला त्या दोघी सांभाळून घेऊन येत होता तसंच मला मेघन घेऊन येत होता. अक्षरशः मागणं धरलं होतं त्यांनी, टाक तू पावलं. कधीतरी मलाही अगदी म्हणजे हे पापच आहे, पण मलाही एकदा वाटलं की मी त्याला बोललो नाही पण आज सांगतो की आपण जावं डोलीतनं. पण जिथे मला वाटलं त्याच्यानंतर मला एकदाही डोलीवाला दिसला नाही. माणूस म्हणून आपल्याला येतं, पण हे आपल्याला तेवढं भोगून तिथपर्यंत आणतात खाली. आणि या एवढ्या सगळ्या काय म्हणतात यात्रेत एकदाही दम लागला नाही किंवा श्वास लागला नाही किंवा काहीच असं वाटलं मला पण एकदाही दम लागला नाही, श्वास लागला नाही, फक्त पाय लटपटायला लागले एवढंच झालं, बाकी काही. अजून एक सांगायचं म्हणजे जेव्हा मी वर चढवतो आणि जप करवतो हनुमंताचा तेव्हा तिकडे जे आजूबाजूला ढग असतात त्या फॉर्मेशन मध्ये ना वेगवेगळे चेहरे. मी एकदा तर इतका भला मोठा वाघ बघितलाय, मला आधी वाटलं मी काहीतरी बघतोय. थोड्या वेळाने म्हणजे मी तो इतका पकडून ठेवला ढग की मला खरंच काय दिसतंय बघायला. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या त्याच्यात, माहीत नाही माणसं होती किंवा मला खरंच आठवत नाही, पण तो ढग नक्कीच नव्हता. कोणतरी मला बघत होतं. असंच सतत मला वर चढेपर्यंत गेल्या 2 वर्षात मला कधी असं झालं नाही, पण यावर्षी नक्की. आणि निक्षून सांगतो की मला हे दिसत होतं. अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे आपण जेव्हा तो पर्वत बघतो किंवा डोंगर बघतो गिरनारचा, त्यावेळी प्रत्येकाला मी हे सांगतो की तुम्ही तिथला जो दगड आहे, दगड म्हणणं चुकीचं, कातळ आहे, त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. त्याच्यातही तुम्हाला कोण ना कोणतरी बसलेलं दिसतात आणि तुम्ही तिकडची नजर हलवायची नाही. तुम्ही ती नजर हलवलीत की ते दृश्य गेलं. तुम्हीच मला आत्ताच विचारलं होतं की तुम्ही काय बघितलं किंवा, तर हे बघितलं की आपण आजूबाजूच्या लोकांची मी इतक्या गप्पा मारताना लोकांना बघितलेत किंवा कोणतरी मध्ये
लाईनीत किंवा पुढे घुसला तर त्याला शिव्या देताना बघितलंय. त्याला जाऊन दे ना भर, पण त्याला किती क्षण दत्ताचं दर्शन मिळणार आहे, कारण तो घुसलाय, आणि तुला किती वेळ मिळणार आहे ह्याच्यावर आपण लक्ष करत बघायला पाहिजे की मला किती वेळ मिळणार आहे. त्याच्यानंतर मला हे सांगायचं की गोळीची तर गंमतच झाली. मी तिच्याकडनं गोळी घेण्याची गरजच नव्हती, पण ती मला कुठेतरी पुढे मला इथे दुखायला लागलं म्हणून घ्यायची इच्छा झाली. तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी हिच्याकडनं गोळी घेतली आहे. ती मला वेळेवर मिळाली, त्यामुळे मला जाता आलं. आणि कहर म्हणजे हा सगळा जर तुम्ही गिरनारच्या डोंगरांचा ग्राफ बघितलात तर मी माझ्या लेखामध्ये पण लिहिलं पण आहे की ECGचा ग्राफ कसा असतो, थोडा वर जातो खाली येतो, वर जातो खाली येतो, वर जातो खाली येतो. तर ती ECG म्हणजे काय की माझ्या हृदयाचे ठोके किंवा माझी पल्स काय आहे किंवा ती करेक्ट आहे का. तर मला सगळ्यांना सांगायचं की तुम्ही जर दत्त महाराजांना हृदयात ठेवलं आणि हा जर प्रवास केलात तर तुमचा ECG कसाही असो तो एवढा परफेक्ट ते मानणार. आणि ही जसं म्हणाले की सॉरी मला मृत्यू आला तर बरं झालं असतं, तसंच आहे. तो मृत्यू कधी होईल, तो ECG स्ट्रेट झाला तर. पण दत्त महाराज तुम्हाला इतकं परफेक्ट नेऊन परफेक्ट आणतात, तर फक्त त्यांनाच मनात, त्यांनाच डोळ्यासमोर ठेवून ही परिक्रमा करा किंवा हे गुरुशिखर चढा, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. अजून बऱ्याच गोष्टी आहेत की आम्हाला यावेळी तर द्वारकाही आम्हाला लॉटरी लागली. त्याच्यानंतर आपण कुठे गेलो होतो ग? सोमनाथ केलं. सोमनाथ नाही, त्याच्यामध्ये पण आम्ही जेव्हा परिक्रमा केली त्यावेळी मला आज खरंच आठवत नाही आम्ही कुठची 5-6 मंदिरं बघितली. नाही, परिक्रमा केली तेव्हा मी 2 मुख्य मंदिर बघितली. एक चिलयाचं मंदिर बघितलं, आणि चिलयाचं मंदिर बघितलं तिथे छान एक पाळणा होता, त्याच्यात तो बाळकृष्ण होता, त्याला आम्ही झोके द्यायला त्यांनी सांगितले, मग त्यांनी प्रसाद खडीसाखरेचा वगैरे दिला. आणि दुसरं एक शंकराचं, मला कुठला नाव नाही माहिती, शंकराचं मंदिर बघितलं. तिथे एक मोठी पिंड होती आणि बाहेर खूप पिंडी होत्या, म्हणजे 20 एक छोट्या छोट्या पिंडी असतील, आणि तिकडे त्यांनी पाण्याचा सोय केली होती. कोणीतरी मला तांब्या दिला, आपणच मला मिळाला, मग ते भरून मी सगळ्या पिंडींना पाणी घालून ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असं म्हटलं. पण मला आज कळलं त्या पिंडी नाहीये, त्या साधू संतांच्या समाध्या आहेत, ते मला माहित नव्हतं. मला वाटलं त्या आणि मी पण म्हटलं एवढ्या छोट्या 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 एवढ्या पिंडी का आहेत म्हणून. आम्ही सकाळी खोले मॅडमशी बोलत असताना त्यांच्याचकडनं आम्हाला हे त्यांच्या पॉडकास्टमध्ये त्या म्हणाल्या त्या समाध्या आहेत, तेव्हा ते आम्हाला कळलं. आणि ही 2 मंदिरं बघितलंय. जाताना गुरु शिखराचं जेवढं दर्शन झालं तेवढं. आणि आमचं नशीब इतकं की आम्ही गेलो त्या दिवशी बिलकुल पाऊस नव्हता, त्यामुळे अगदी पूर्ण चढेपर्यंत आम्हाला गुरु शिखराचं आणि त्या गुरु मंदिराचं, त्यांच्या त्या पांढऱ्या शुभ्र आणि त्या रंगीत सगळ्याचं आम्हाला दर्शन झालं. आणि मी असं पण म्हणजे जाताना किंवा आपण कुठे वाचतो की ते 3 डोंगर आहेत असं, पण खरे नुसते ते डोंगर नाही आहेत, ते इतकं त्याच्यात काहीतरी आहे. ते काळा जो कातळ आहे त्याच्यात एक वेगळाच थंडावा, वेगळाच गारवा किंवा वेगळीच शांती आहे, म्हणजे वेगळीच आपल्याला अनुभूती येते. आपण किती जरी चालत असलो, जप करत असलो तरी आपलं सतत असं मला वाटलं की त्या दगडांशी, त्या पायऱ्यांशी आपलं अनुसंधान आहे असं काहीतरी, म्हणजे माझ्याकडून नसलं तरी त्यांच्याकडून माझ्याशी अनुसंधान आहे. आणि त्या कातळातले जे झरे होते ना, इतके छोटे 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 झरे असे वाहत होते, म्हणजे एखाद्या कारंज म्हणजे कसं एक चैतन्याचं, आनंदाचं असतं. कदाचित दत्तगुरूंना पण आम्ही आलो ह्याचा आनंद होत असेल असं माझ्या चालता चालता मनात येत होतं. जप माझा, आणि जप स्वामींनी उतरताना आपलाच जप माझ्याकडून करून घेतला, कारण जो सदैव आपल्या तोंडात असतोच असं. पण ते डोंगर म्हणजे असं गूढ आणि असं पूर्ण ते स्थितप्रज्ञ, म्हणजे जसे दत्तगुरू आहेत तसाच मला, आणि भरभक्कम असाच मला त्याचा भास झाला. पण आतून तो कातळ एकदम ओला, एकदम प्रेमळ आणि एकदम हे आहे असं मला सारखं तिकडे असं भासत होतं एकदम. आपण जिने चढतो किंवा जिने उतरतो त्यावेळी कधी कधी धरायला, आधाराला साईडला त्यांनी वॉल्स, भिंती तयार केल्या. लोकांना ती भिंत वाटते, पण ज्यावेळी तुम्ही ॲक्च्युली त्या भिंतीवर हात ठेवून एक एक पायरी उतरता, त्यावेळी तुम्ही जर खरंच जप करत असाल तर तुम्हाला तिथली प्रत्येक ती जी भिंत आहे ती पुन्हा एक प्रतिसाद देते किंवा एक
स्पंदन परत पाठवते ते जमवून आपण वर जाऊन खाली यायला पाहिजे. त्या भिंतीला फक्त टेकण्याचं किंवा बसण्याचं साधन आहे म्हणून हे केलंय या दृष्टीने जर बघितलं तर ती तशीच दिसणार. पण ही माझ्या सोबत आहे, ही माझी सोबत सोडते, म्हणजे भिंत नाही, परत मी एकटा असतो, परत ती भिंत मिळते, असं बघत बघत आपण ती गुरुशिखर चढायला पाहिजे. कारण ती तपोभूमी आहे. 12,000 वर्ष जर दत्त महाराजांनी तिथे तप केलंय तर त्याची स्पंदनं आपल्याला जाणवतातच. आपण आपल्याला ती समजो न समजो पण आपण त्या स्पंदनातून त्यांच्या औरातूनच जातो आणि परत येतो. त्यामुळे जे काही आपल्या प्रारब्धाप्रमाणे आपल्याला मिळणार आहे ते आपल्याला मिळणारच. किती पावलं दुखली तरी मला एकदाही दुसरं कुठचीच गोष्ट आली नाही ना मधात यांच्या जप करण्याशिवाय. म्हणजे ही जसं म्हणाली की जाताना आम्ही मारुतीला सांगितलं होतं की मी तुझा जप करणार, पण आम्ही दोघंही एकच चूक केली होती दोघांनी. येताना आम्ही कुठे सांगितलं होतं? आणि ही चूक पण नाही, त्यांचीच इच्छा होती की तुम्ही खूप वेळ इथे राहावं, खूप काळ दत्ताच्या सहवासात, माझ्या सहवासात तुम्ही राहावं. त्यामुळे माझ्या बाबतीत तर तसंच झालं. 12 तास मी चालले, पण 12 तास मी चालले असं मला खरोखरच पाय दुखले सगळं, पण ते असं मला जाणवलंच नाही. कारण आपण त्यांच्याच सहवासात होतो, त्यांनीच आपल्याला आणलं. आणि स्वामींच्या एका गोष्टीचा मला कहर वाटतो की आम्ही सकाळी साधारण 2:30 वाजता आलो आणि तिथे मेघा आणि कल्पना मला म्हणाल्या होत्या रस्त्यातच की आम्हाला 1 वाजता खाली जे हनुमान चढ्या मारुतीच्या बरोबर बाजूला लागून स्वामींचा मठ आहे तिथे आम्हाला पोथी वाचायची आहे 1 वाजता. झोप तर येईना इतक्या उशीर आल्यानंतर सुद्धा. 7 वाजता मी उठून बसलो होतो तेव्हा काही कारणास्तव मला मेघा भेटायला आली. म्हटलं काय गे 1 वाजता जायचं आहे आपल्याला? तर काहीच बोलली नाही. पण मी आमच्या अख्ख्या ग्रुपला हलवलं आणि सांगितलं आपण 1 वाजता तिकडे जाऊया. तिथे आमचे स्नेही आहेत गिरीश भागवत म्हणून, त्यांना मी फोन करून सांगितलं आम्ही तिकडे आलं तर चालेल का? तर ते मला म्हणाले होते की 12 वाजेपर्यंत मी आणि भावकर आहोत पण तुम्ही येऊ शकता. मग आम्ही 22 जण तिथे गेलो. आम्ही 27 वेळा घोर कष्टोद्धारण स्तोत्र म्हटलं आणि 27 वेळा दत्तमाला मंत्र म्हटलं. तिकडचे जे काय म्हणतात मठाधिपती म्हणा किंवा मठ जे देखरेख करतात ते म्हणाले मठ एवढा व्हायब्रेट व्हायला लागला होता आणि अतिशयोक्ती नाही. तुम्ही पुन्हा एकदा मी सगळ्यांना आवर्जून सांगेन की तुम्ही ती जी दत्त महाराजांची, श्रीपाद श्रीवल्लभांची, नरसिंह सरस्वतींची आणि स्वामींची मूर्ती आहे त्याच्या जवळ बसा आणि एकदा वर बघा की तुम्हाला एकदा तरी ते श्रीपाद श्रीवल्लभ असे वाकून तुमच्याकडे बघतायत. नाही भास झाला तर अगदी म्हणजे एखादं लहान मूल आपल्याकडे वाकून बघतो तसं ते बघतात. आणि इतका सुंदर अनुभव आला. मग पुन्हा आम्हाला प्रसादाचं जेवण मिळालं ते ठीक आहे. आणि जाताना संध्याकाळी 6:45ला तुम्ही इथे येऊन आरती करा असं आम्हाला ते म्हणाले. मग मी त्यांच्याशी थोडंसं बोललो कारण तिकडचे पुजारी आहेत ते कधी आरती करणार वगैरे आम्हाला सगळं काहीच माहीत नव्हतं. पण ते म्हणाले की आधी आम्ही आरती करू फोनवर मग तुम्ही आरती करा. मग मी सगळ्यांना सांगितलं की आपल्याला साधारण 7:30ला आरती करायची पण पोचायचं 6:45ला असं आमचं सगळं ठरलं. आता ते ठरायच्या आधी असं झालं होतं त्रिपुरारी पौर्णिमेच्या त्रिपुरारी वाती भवनाथाच्या मंदिराच्या मागे म्हणजे शंकराच्या मंदिर आहे त्याच्या मागे झाडाखाली लावायच्या होत्या. ते माझ्या मते हिच्या हातून त्यांनी लावून घेतली आणि नंतर तिकडच्या पुजाऱ्यांना काय झालं अंगात आलं माहीत नाही. चला 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 सगळ्यांना हकलवायला लागले. ते जरा निघा निघा निघा. त्यामुळे त्या झाडाखाली हिच्या हातून वाती लागल्या. मग सगळ्यांना रुखरुख की अरे मी आणलेल्या वातींचं काय. तर जेव्हा आम्ही मठात आलो तेव्हा मी तिकडच्या पुजाऱ्यांना म्हटलं की मला अशी 5 वेगवेगळी भांडी दे जिथे आमच्या सगळ्या भगिनींना त्या वाती लावायच्या. तर त्यांनी पटापट तयारी केली आणि 5 वात्यांची भांडी आणून दिली. मग या भगिनी देवीकडे एक लावलं, मेघांनी मारुतीच्या म्हणजे हनुमानाच्या
पायाकडे हे लावलं, दोघींनी मठाच्या दरवाज्यात लावलं आणि मेघाने मला वाटतं इफ आय एम नॉट रॉंग स्वामींसमोर लावलं आणि सगळ्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या ज्यांनी ज्यांनी वाती आणल्या होत्या. म्हणजे हे पण ऍक्सेप्ट झालं. त्याच्यानंतर अक्षरशः पाऊण तास आम्ही आरती करत होतो, कोणाला कसलंही भान नव्हतं. आणि माझं मध्येच कधीतरी मागे लक्ष गेलं तर एवढी गर्दी झाली होती आणि लोक तल्लीन झाली होती. म्हणजे आजही माझ्या व्हॉट्सॲपवर सांगणं चुकीचं आहे, माफ करा, पण व्हॉट्सॲपवर त्यांचं एक काय म्हणतात फीडबॅक आला आहे की लोक अजूनही विचारतात अशी आरती परत कधी होणार आहे. हे वाचून सुद्धा आम्हाला खूप आनंद आला. म्हणजे नुसतं गिरनार मिळालं नाही, यावेळी आम्हाला स्वामींची सेवा पण करायला मिळाली, त्या मारुतीची पण सेवा करायला मिळाली. म्हणजे नंतर कृष्ण दिसला, वेगवेगळी शंकराची मंदिरं दिसली, तिकडनं आम्हाला गुरुशिखर दिसलं, वेगवेगळ्या काय म्हणतात आकृती म्हणणं चुकीचं आहे पण लोकांना कळण्यासाठी वेगवेगळ्या आकृत्या दिसल्या. त्या वाघाचा अर्थ अजूनही मला माहीत नाही, पण मी कधीतरी ध्यानात बसून तो वाघ काय आहे हे शोधणार आहे, त्याच्याशिवाय माझं मन शांत होणार नाही. मला एवढंच या सगळ्या यात्रेतनं मिळालेली गोष्ट आहे. अजून खूप असेल पण आता लक्षात येत नाही. आणि मला असं वाटलं की स्वामींनी दत्तापासून दत्तापर्यंतची वारी माझ्याकडून करून घेतली. स्वामी स्वतः म्हणतात मी मूळ आहे, त्यामुळे स्वामी हे स्वतः मूळ आणि दत्त जे वडाचं झाड आहे, जशा वडाच्या पारंब्या म्हणजे जे गुरुचरित्रात श्री गुरुचरित्रात लिहिलेलं आहे त्याची मला आठवण झाली की, आणि त्याप्रमाणे स्वामींनी आपल्या मूळ रूपाकडे आम्हाला नेऊन आणलं आणि परत आपल्या मूळ रूपात विलीन करून घेतलं. आणि त्या मंदिरात जेव्हा मठात बसलो ना, तेव्हा जी दत्ताचं इम्प्रिंट इतकं स्थितप्रज्ञ होतं, पण जेव्हा गुरुशिखरला गेलो तेव्हा गुरुशिखर ची दत्ताची मूर्ती होती ती इतकी प्रसन्न, इतकी आनंदी आणि इतकी तेजस्वी होती. म्हणजे इतक्या लोकांचे जे प्रेम त्यांनी ते ग्रहण केलं होतं त्या ह्यानी आणि ते परत लोकांना देत होते असं मला वाटलं. आणि ते इतकं म्हणजे एकच दत्त ही एकच आहे, पण त्यांची वेगवेगळी रूपं दिसली आणि मला खरंच असं वाटलं की नाही, स्वामींनी आपल्या मूळ रूपाकडे आपल्याला नेऊन आणलं आणि परत आपल्या मूळ रूपात विलीन केलं. जय गिरनारी. जय गिरनारी. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.